संध्याकाळी काय जेवण बनवायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असतो. सकाळी अगदी झटपट जेवण बनवलं जातं, पण त्याच्याच दुप्पट वेळ हा संध्याकाळी विचार करण्यात जात असतो. संध्याकाळच्या कामांची घाई, नंतर मुलांचा अभ्यास आणि प्रत्येकाला वेळेवर जेवण मिळेल यासाठी आपली गृहिणींची धडपड सुरू असते. तसंच माझंही असतं. आपलं सगळ्यांचं अगदी सारखंच आहे. फक्त प्रत्येकाच्या नियोजनामध्ये थोडाफार फरक असतो. नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. 12वीचे पेपर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे मुलींची शाळा सकाळून आहे. तर दुपारून त्या घरी असतात. दुपारून घरी असल्यामुळे दोघींची मस्ती, नंतर खोड्या काढणं एकमेकांच्या, थोडीफार मारामारी आणि त्यासोबत अभ्यास असं काहीसं वातावरण आहे आता सध्या दुपारून. मग ह्या सगळ्या उशा, नंतर वस्तू एकमेकावरती फेकून दिलेल्या त्यांनी दोघींनी. त्यानंतर त्या क्लासला गेल्या आणि मग मी संध्याकाळी 5 वाजता आवरायला सुरुवात केली हे सगळं. मिस्टरांचे 8 दिवसापासून शर्ट जमा झालेले होते. ते सगळे सकाळी धुतलेले होते मी आणि संतूर साबणाचा वापर केलेला होता. सगळे पांढरे शर्ट अगदी चकाचक झालेले. त्यानंतर वाळले ते आणि मग मी प्रेससाठी ओढणीमध्ये बांधून ठेवले. आता परत मुली क्लासवरून येण्यापूर्वीच मला जेवण बनवून घ्यायचं होतं, कारण परत मग आल्यावरती खूप गोंधळ होतो आणि ज्यावेळेस जर व्हिडिओ बनवायचा असतो तर त्यावेळेस महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला खूप शांतता लागते. असं सारखं येणं जाणं, नंतर मुलांचं मस्ती सुरू असेल तर ते करायला थोडंसं कठीण जातं. मला बनवायचा होता ढोकळा, म्हणजे ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवून ठेवायचं होतं. म्हणून मग मी 1 किलो कोलम तांदूळ घेतला आणि तो स्वच्छ धुवून असं कॉटनच्या बेडशीटवरती वाळवण्यासाठी ठेवून दिलेला आहे. बाजारातून मी खरबूज आणलेले, एक गावरानी आणि हे दुसऱ्या या पद्धतीचं आणलेलं होतं. हे चिरलं तर ते उन्नतीन ते ट्युशनला जाणार होते त्यापूर्वीच मी हे चिरलं होतं, पण म्हणजे हे दाखवताना पुढे मागे झालेलं आहे. तर पण हे अजिबात म्हणजे अगदी नॉर्मल गोड होतं आणि नंतर मी दुसऱ्यांदा जे चिरलं ते अतिशय मस्तच असं साखरेसारखं होतं. उन्नती तिच्या शाळेतून आल्यानंतर मला काय घडलं दिवसभरातलं ते नेहमीच सांगत असते. तनिष्काही सांगत असते. उन्नती सांगत होती की तिचं यापूर्वी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये शाळेतून पहिला नंबर आलेला होता, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत. आता जिल्हास्तरीय स्पर्धा आहे बुलढाणा जिल्ह्याची, तर तेही तिला लिहून म्हणजे लिहायला सांगितलेलं आहे अक्षरामध्ये स्वतःच्या, आणि तिथे जमा करायचं. त्याच्यातून मुलांची निवड केली जाणार आहे. अजून नंतर उद्या प्रोजेक्ट कसा करायचा, काय म्हणजे चित्र काढून आणायला सांगितलेलं होतं की एखादं विषय दिलेला आहे आणि त्यावरती मुलांनी आपलं मत म्हणजे चित्राद्वारे मांडायचं हेही सांगितलं. तेही मला त्याचं ती स्पष्टीकरण देत होती. बाजारातून मी वाटाणे, गाजर आणि काकड्या आणि 2-1 भाज्या आणलेल्या. तर वाटाणे मी लगेच निवडून घेत होती, कारण की जर ते एकदा बॅगमध्ये राहून गेले तर पूर्ण कधीतरी मग सडून जातात, खराब होतात म्हणजे, पण तरीही आपल्याकडून निवडले जात नाही. म्हणून मग होता वेळ माझ्याकडे, तर लगेच मी वेळेचा सदुपयोग करून घ्यायचं ठरवलं. सकाळची कामं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपण रिलॅक्स झालो आहोत, घर संपूर्ण स्वच्छ झालं आहे, मन एकदम प्रसन्न होतं आणि आता वाटतं मस्तच, आता आपल्याला काहीच काम नाही आहे. परत 4 वाजेनंतर परत तसंच तितकीच कामं वाढतात आणि असं वाटतं की आपण सकाळी कामं केली होती का, संपूर्ण आवरलं होतं का, परत इतकी सारी 30 कामं. पण कंटाळा न करता आणि कंटाळा आला तरीही आपल्याला ती कामं करावीच लागतात. माझे सासरे अंमळनेरवरून काल आलेले संध्याकाळी 6 वाजता. त्यांनी तिकडून कढीपत्ता आणलेला,
कारण की इथे ना कढीपत्ताच मिळत नाही. म्हणजे बाजारामध्ये लावलेले असतील प्रत्येकाच्या घरी, पण बाजारात विकायला काही नसतो. तर मी ज्यावेळेस मागच्या वेळेस आले होते ना, तर त्यावेळेस बोललेली, त्यांनी आठवणीने कढीपत्ता आणला, भाज्या आणल्या, वालाच्या शेंगा आमच्या घराजवळच लावलेल्या आहे. तर त्या अगदी छान निवडून वगैरे आणलेला, गवती चहा आणलेला ताजा ताजा, आणि ह्या सगळ्या वस्तू बघून ते आलेल्याचा आनंद, कारण की ना आजी आजोबा आले तर मुलांनाही खूप आनंद होतो त्यांच्यासोबत खेळणं, नंतर त्यांच्यासोबत वेळ घालवणं. आणि लहान मुलांची ना म्हणजे आजोबा एक मित्रांप्रमाणेच असतात. उन्नती तर खूप लाड करते. कढीपत्ता आणि त्याचा वास मी ना खरंच खूप मिस करत होती. किती महिन्यांनी, म्हणजे 2-2.5 महिन्यांनी मी कढीपत्ता म्हणजे स्वतःजवळ अनुभवला. भाज्या ना मी ज्यावेळेस डब्यांमध्ये टाकते ना, भाज्यांचे जे प्लास्टिकचे डबे, तेव्हा ना मी टिश्यू पेपर टाकत असते. आणि हा जो ओरिगामीचा टिश्यू पेपर आहे ना, याची क्वालिटी चांगली असते. म्हणजे तो काय होतं की बारीक पातळ जर आपण टिश्यू पेपर घेतला ना, तर तो लवकर ओलसर होतो आणि खराबही होतो. हा जो आहे ओरिगामीचा, तर हा 2 वेळेस आपण वापरू शकतो. म्हणजे आता मी ठेवला आहे कढीपत्ता किंवा भाज्या ठेवल्या आहे, तर नेक्स्ट टाईम पण ज्यावेळेस ठेवेल ना, तर तो तसा न तसा चांगलाच राहतो. आपण कॉटनचा कापडही ठेवू शकतो, पण काय असतं कॉटनच्या कापडामुळे की ते ओलसर होतात आणि त्याला ना म्हणजे ब्लॅक कलरचं बघा फंगसयुक्त होतात ते. आणि आपण जर त्यांची स्वच्छता केली नाही ना नियमित, तर आपल्या भाज्या म्हणजे तितक्याच चांगल्या राहणार नाही. कारण की कापडालाच जर फंगस लागलेलं असलं, तर आपल्या भाज्या ह्या म्हणजे कितीही आपण चांगल्या आणल्या बाजारातून निवडून घेतल्या, आणि जर ओलं कापड फंगसयुक्त कापडात ठेवल्या, तर त्या खरंच आरोग्यासाठी चांगल्या नाही. म्हणून ना म्हणजे मी या कॉटनच्या कपड्यांचा वापर करत नाही. की टिश्यू पेपर वापरला ना, 2 वेळेस वापरला, टाकून दिला जातो. आणि खूप म्हणजे महाग पण नाही आहे, काहीतरी 85 रुपयाचा आहे, आणि भरपूर दिवस पुरतो क्वालिटी चांगली असल्यामुळे. अंमळनेरच्या घराच्या आजूबाजूला जीही झाडं लावलीत ना, ती सासूबाईंनी लावलेली. त्या गेल्यानंतर ही झाडं त्यांच्याच रूपाने आम्हाला काही ना काही देत आहेत. मला ना हा कढीपत्त्याचा वास घेतल्यानंतर ना असं जाणवलं की म्हणजे त्या गेल्या, पण त्या पुढच्या पिढीला ना सदैव स्मरणात राहावं यासाठी काहीतरी देऊन गेलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गही आपल्याला भरभरून खरंच खूप देत असतो. पण आपण त्याला काय देत आहोत याची मला जाणीव झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला हेही वाटलं त्यावेळेस की माझ्या सासूबाई म्हणजे अनेक रूपांनी, झाडांच्या रूपात त्यांच्या पुढच्या पिढीसाठी फळांची, फुलांची, पालेभाज्यांची अनेक अशी स्मरणात म्हणजे सदैव राहतील अशी झाडं देऊन गेलेल्या आहेत. कढीपत्ता असू द्या, डाळिंब, सीताफळ, पुदिना आहे, गवती चहा, नंतर लिंबू तर इतके येतात आमच्या इथे की आजूबाजूच्या म्हणजे परिसरातील अनेक लोक, आमचे सगळे नातेवाईक आणि घरातील सगळे जणांना पुरतील एवढे लिंबू येतात. तर मला वाटलं तर मी काय देत आहे माझ्या पुढच्या पिढीला, असं काय म्हणजे देत आहे, किंवा निसर्ग जे देतोय आपल्याला त्या मोबदल्यात आपण त्याला काय देतोय. तर ही मला एक जाणीव झाली. तर मला वाटलं की मी वर्षातून ना 5 तरी झाडं कुठेतरी लावायला हवीत, कमीत कमी म्हणजे 10 लावायला हवीत. पण म्हणजे शक्यच झालं ना तर 10 लावणारच, पण 5 तरी कमीत कमी लावेल. निसर्गाने जे भरभरून दिलेलं आहे त्याला थोडीशी अगदी किंचितशी परतफेड का म्हणावी, म्हणून मग मी वर्षातून 5 ते 10 झाडं निश्चित लावण्याचा खरंच काल निश्चय केला. संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं, म्हणून मग मी परत कुर्ता चेंज करून घेतला की जेणेकरून लाईट कुर्ता खराब होणार नाही. गॅस ओटा जरा स्वच्छ करून घेतला की जेवण बनवताना जरा फ्रेश वाटावं म्हणून.
हे मधुमालतीचं झाड आहे. त्याला इतक्या कळ्या लागलेल्या आहेत आणि रात्री त्याचे फुलं उमलतात आणि मस्त सुगंध पण येतो. आणि ज्या वेळेस ना सगळे फुलं उमलले तर असे छान आकाशात जशा खूप साऱ्या चांदण्या दिसतात ना, अगदी तसंच या हिरव्यागार झाडाभोवती ना पांढरी पांढरी फुलं दिसतात. नक्कीच ना तुम्ही एखादं तरी मधुमालतीचं झाड घ्या. अगदी छान छोटंसं झाड इतकी फुलं देतं ना, खूप सारी फुलं. त्याची फुलं लवकर कोमजतात जर आपण तोडली तर. पण ते झाडावरती जर ती फुलं असतील आणि हवा आल्यावर इतका सुंदर असे मंद झुळूकसोबत वास येतो ना, तर खरंच एकदम छान वाटतं. भाज्यांचा ना थोडा पसाराच झालेला होता, पण त्या आवरणार कारण की 7 वाजले होते आणि मला झटपट आता जेवण बनवून घ्यायचं होतं. मला कळण्याची ना भाकरी बनवायची होती. भाकरी म्हणजे मी लाटून घेत असते आणि ती चांगली लागते मला, म्हणजे भाकरीपेक्षा चवीला, आणि सॉफ्ट पण होते की जेणेकरून मुलांनाही खायला आवडते. आपल्या चॅनलवरती ना कळण्याची भाकरी बनवण्याचं पीठ कसं बनवलं जातं यावरतीही व्हिडिओ आहे. आणि त्या पिठापासून 3 प्रकार बनतात: पुरी, भाकरी आणि दशमी. तर आता मी जी करते ना अगदी पातळ, म्हणजे दशमीच करते समजा. कारण की ही खायला ना छान लागते. पुरी जरा म्हणजे खूप तेल नाही घेत ती, पण तेलकट नको म्हणून. आणि भाकरी ना मुलींना आवडत नाहीत कळण्याची खायला, मग ही दशमी टाईप केली की त्या अगदी पटकन खाऊन घेतात. ज्यांच्याकडे ना नॉनव्हेज खाल्लं जातं ना, तर त्यांना बऱ्यापैकी म्हणजे ऑप्शन असतात रात्रीचं जेवण बनवायला. माझ्या माहेरी ना नॉनव्हेज खाल्लं जातं, पण माझ्या सासरी खाल्लं जात नाही. आणि माझं विचाराल तर मी खाते, पण मग माझ्या इकडं म्हणजे बनवलंच जात नाही, म्हणून मग इथे खाण्याचा प्रश्नच येत नाही. हे पीठ ना जरा मळताना थोडं उडदाची डाळामुळे ना चिकट जातं. मग त्या पण एकदा मळलं गेलं की मग छान असं सॉफ्ट होतं. तुमच्यापैकी कोण कोण कळण्याची भाकरी बनवतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स ना खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण की त्या प्रेरणा देतात. आणि मला असं वाटतं मी आता तुमच्याशी ना अगदी मैत्रिणीशी जसं आपण गप्पा मारतो ना समोर असल्यावर, अगदी त्या पद्धतीनेच मी तुमच्याशी गप्पा मारत असते. खानदेशात ना आमच्याकडे ही भाकरी शेतकरी राजा जेव्हा कामाला जातो ना शेतामध्ये, त्यावेळेस न्याहारी म्हणून वापरली जाते. कारण की ते खूप जाडसर अशी करतात. आणि ही भाकरी उडदाची डाळ, ज्वारी असल्यामुळे ना, तर ती हेवी पण असते. तर म्हणजे काम करताना एनर्जी राहावी म्हणून मग ही भाकरी खाऊन मग शेतकरी सगळे लोकं कामावरती जातात. मी अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला हवं हे पण तुम्ही मला सांगू शकतात, सुचवू शकतात. मी नक्कीच त्यावरती अजून म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. माझी ना खूप सारी भांडी ना घासण्यासाठी जमा झालेली होती. मी तर ती किचन वरून स्वच्छ करून ना एका म्हणजे टप आहे प्लास्टिकचा त्याच्यात जमा केलेली, आणि बाहेरचा जो एरिया आहे तिथे जमा करून ठेवलेली, की हे सगळं झाल्यावरती गॅस ओटा पुसून मी ती भांडी घासून टाकेल. माझ्या मनामध्ये ना हाच विचार सुरू होता की बापरे, आता एवढी 2 टोपली भांडी घासायची आहेत आपल्याला, असं मला वाटतं. पण नंतर ना मी विचार करते, माझ्याकडे ज्या मावशी घर पुसायला येतात ना, त्या 26 कामं करतात. मग मी तो विचार करते की ह्या एवढ्या जवळपास ना त्यांचं वय 58 ते 60 असेल, पण एवढ्या काटक आहेत त्या. एवढ्या वयाची बाई एवढे 26 कामं करू शकते, तर मग मला ही थोडीशी भांडी काय जड झाली आहेत. मग त्या उत्साहाने मी परत भांडी घासून टाकते कितीही असली तरी. पोळी लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने मी लाटून घेत असते. त्यामुळे ना एकदम मऊसूद अशा या म्हणजे कळण्याच्या दशम्या म्हणा, तर त्या बनत असतात. ही दशमी तिळीची चटणी आणि त्यासोबत मनसोक्त खाता येईल एवढं सॅलड कापलं मी, आणि जेवण जेवण करण्यासाठी ताटं वाढली.
मुलींनीही काकडी, गाजर, टमाटा, कांदा खावा म्हणून मग मी त्यांना काय सांगत असते, याच्याने ना केस छान होतात, याच्याने स्किन छान होते, म्हणजे केसांची खूप वाढ होते. ज्या लांब केसवाल्या स्त्रिया, मुली असतात ना, त्या खूप सारं सॅलड, फ्रूट्स खात असतात, म्हणून त्यांचे एवढे केस लांब होतात. मग ना आता ते मुलींना पण खरं वाटतं आणि मग त्याही उन्नती तर खातेच सॅलड, पण तनिष्का खायला थोडं नाही म्हणते, पण तीही केस वाढतील म्हणून म्हणजे खात आहे. कधीतरी ना मला एखाद्या दिवशी खूप सारी घराची स्वच्छताच करायला आवडतं. त्या दिवशी ना जेवण बनवायला कंटाळा येतो. पण एखाद्या आठवड्यामध्ये मला जेवण बनवण्यासाठी एवढा उत्साह येतो, की रोज वेगवेगळे पदार्थ बनवायला छान वाटतात, हेल्दी म्हणजे. आणि ते बनवणं ना म्हणजे स्वच्छतेचं काम असू द्या किंवा जेवण बनवणं असू द्या, माझ्यासाठी ना एखादी थेरपी घेण्यासारखंच असतं. आणि ही सगळी कामं केल्यानंतर ना माझं मन आणि मेंदू खूप फ्रेश आणि आनंदित होतो. हे पण तुमच्या सोबत असंच घडतं का? मला हा नेहमी प्रश्न पडतो. तेही मला जरूर कमेंटद्वारे सांगा.